तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। शेवटी कोण आहे आपलं? मग मी आता यांचा तर नंबर माझ्याकडे नव्हता. पहिले मी धन्यवाद देतो, कारण का इमिजिएटली ताबडतोब तुम्हाला कोणी सांगितलं मला माहिती नाही, स्पष्ट बोलतो, कॅमेरासमोर बोलतो मी धन्यवाद, पण यांना पण धन्यवाद देतो तिथे जाधव साहेबांनी तुम्हाला त्या शेवटाने सांगितलं ते. माए तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे ना पीछे हटेंगे। जब तुझ पे आँच आए हमें तू पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना। ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राण दान देता है। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे। सर्वप्रथम सगळ्यांना शुभ प्रभात. खरं म्हणजे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या तलावाकडे आज स्वच्छता मोहीम ही राबवली. ही मोहीम राबवण्याचं कारण असं की आपल्याला लक्षात असेल की संत गाडगेबाबा यांनी झाडू हातात घेऊन पूर्ण देशाला एक चित्र दिलं होतं की कसं स्वच्छता मोहीम ही झाली पाहिजे. आणि आपले सगळ्यांचे लाडके देशातले पंतप्रधान यांनी 2014 रोजी स्वच्छ भारत देश राहिला पाहिजे ही याची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने त्याच विचाराने आज आम्ही इकडे तोटळे तलाव येथे स्वच्छता मोहीम राबवली. खरं म्हणजे इकडे जेव्हा आलो तेव्हा अनेक दुर्गंधी पसरली होती आणि अनेक ज्येष्ठ नागरिक असू द्या, इकडे येणारे मॉर्निंग वॉकला लोक असू द्या, हे वारंवार तक्रारी करत होते. त्याचाच आम्ही कुठेतरी पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा आम्ही महापौर साहेबांना व महापालिकेच्या आयुक्तांना आणि पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की गेल्या 5 दिवसात ही स्वच्छता मोहीम आपण राबवली पाहिजे. परंतु त्यांनी याच्यावर लक्ष न दिले असल्यामुळे आज आम्हाला स्वतः इकडे येऊन स्वच्छता ही करावी लागली. स्वच्छता नक्कीच आपण पाहू शकतात की तलावाची स्वच्छता ही पूर्ण केलेली आहे. परंतु जनतेलाही माझी एक नम्र विनंती आहे की आपण हे आपलं घर समजावं, शहर हे आपलं घर आहे असं समजून चालावं. जिथे जिथे तुम्हाला कचरा दिसेल त्या त्या ठिकाणी आपण स्वच्छतेसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही नक्कीच ते स्वच्छता करू. आणि लोकांनाही माझी एक कळकळीची विनंती आहे की काही लोक कचरा हा डायरेक्ट रस्त्यावरती टाकतात, तर कृपया करून त्यांनाही विनंती आहे की कचरा हा आपण डस्टबिनमध्येच टाका, जेणेकरून आपलं शहर स्वच्छ राहिलं तर आपलं आरोग्य स्वच्छ राहील, आपलं तब्येत बरी राहील आणि आपण आपली स्वतःची कशी स्वच्छतेने आपण एक लोकांपुढे एक आदर्श नेऊ शकतो हे आपण केलं पाहिजे. एवढं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.